अभ्यासक्रम सोडून अभ्यासक्रमाचे तर पुस्तकाला काही फार लक्ष देत नसाल, त्याच्याशिवायचं काय पुस्तक वाचलं असेल असं कोण सांगू शकतं का? पुस्तक वाचलेला माणूस बघायचा आहे. तुम्ही एक मी नाही कुठलं तरी दुसरं. मॅडम तुम्ही तर असणार होतो. तू हातवर केलास का नाही केला? अरे सांग सांग. वाच वाच वाच. सांगितलं कोणतं वाचलं त्याचं नाव सांगायचं. रिच डॅड आणि पुअर डॅड. किती छान पुस्तकं वाचले संतोष. हे असे चोर वाचक नको आपल्याला, मोकळं बोलणारे पाहिजे. हा कोणी आहे का मर्द? एखादं पुस्तक वाचलेलं? अरे वा, क्या बात आहे. बरोबर. 11th हा 11th आवर्स. व्हेरी गुड. क्या बात आहे. छत्रपती शिवाजी महाराज. वा, चरित्र. गुड. आहेत का भरपूर वाचणारी मुलं आहेत? तुम्ही दडपणच आहेत का कुठल्या? असं काही दडपण घेऊ नका. सगळे आपण एकसारखेच आहोत. हा, ही फार चांगली गोष्ट आहे की तुमच्यापैकी काही लोक पुस्तकं वाचतात, दुसऱ्यांनीही वाचायला हवं. आणि चॉईस फार छान आहे बरं का. तुम्हाला तिघांनी जी नावं सांगितलेली आहेत पुस्तकांची, ती पुस्तकं तर वाचायलाच हवी. हा, म्हणजे मुलींनी कोणतं वाचायला पाहिजे, मुलांनी कोणतं वाचायला पाहिजे हे बरोबर तुमच्या लक्षात आहे आणि ते वाचलंच पाहिजे. वाचनासाठी मी आदिवासी भागात कामाला गेलो बरं का. तर माझ्याबरोबर एक वसुधाताई धागमवार म्हणून होत्या. तर पुण्यातच वाढल्या त्या मागे 4-5 वर्षापूर्वी. त्या होत्या लॉ मध्ये PhD. फार कमी लोक असतात बरं का लॉ मधले PhD. LLM करेपर्यंत दमछाक होते, त्याच्यानंतर PhD करायचं कायद्यामध्ये ह्याला डोकं लागतं. तर त्या सुप्रीम कोर्टामध्ये होत्या. आदिवासींचा प्रश्न आला म्हणून त्या अक्कलकुवा धुळे जिल्ह्यामध्ये आहे, एक आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये. त्या अक्कलकुवा तालुक्यामध्ये त्या आल्या होत्या, आदिवासी भागात फिरतात. त्यावेळेला मी तुमच्या वयाचा होतो, तुमच्याही पेक्षा थोडासा लहानच असेल. तर त्यावेळेस मी त्यांना विचारलं की कोणती पुस्तकं वाचावीत. तर त्यांनी पुस्तकांची नावं नाही सांगितली मला, पण मला त्यांनी एक क्रम सांगितला. पुस्तकं वाचताना, पुस्तकांची निवड करताना कोणत्या क्रमानं करायला पाहिजे. तर त्याच्या वेळेस त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की पहिल्यांदा आत्मचरित्र वाच. तू जे शिवाजी महाराज वाचलंच आहे ते आत्मचरित्र. आत्मचरित्र आधी वाचायचं. मग ते कोणाची आत्मचरित्र? थोर पुरुषांचे तर असतातच, पण अलीकडं सामान्य लोकांचे सुद्धा आत्मचरित्र यायला लागले. आत्मचरित्र वाचलं ना तर कळतंय की त्या माणसाचं आयुष्य त्यांनी कसं जगलं. पहिली गोष्ट आत्मचरित्र. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की इतिहासातली पुस्तकं वाचा. इतिहास वाचला की तुम्हाला काळ कळायला लागतो. आत्मचरित्र वाचलं तर व्यक्ती कळतो, पण त्याच्याबरोबर तुम्हाला काळ कळायला सुरुवात होते. म्हणून इतिहास वाचायचा. किंवा स्वातंत्र्याचं आंदोलन कधी झालं, शिवाजी महाराजांचा काय इतिहास होता, हे इतिहासामध्ये मोगलांचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास, किंवा केवळ हे राजा बीजांचे इतिहास नाही, संशोधनांचे इतिहास, किंवा न्यूटनचा इतिहास काय होता, किंवा अशा जगामध्ये हे सगळे उत्क्रांती झाली, डार्विनचा इतिहास, असे इतिहास, विज्ञानाचा इतिहास असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामधले इतिहास असतात, त्याच्यातली काही पुस्तकं वाचायची. आणि तिसऱ्यांदा वाचायचं ते हे फिक्शन्स, कादंबऱ्या, कथा, कविता. आपण तर आधीच कविता वाचायला सुरुवात करतो. कविता समजून घेणं लय अवघड काम आहे बरं का. म्हणजे ह्या शिक्षक ताईंनी फार सांगितलं की जग म्हणजे काय असतं. सानेगुरुजीचा एक शब्द त्या कवितेतला त्याचा अर्थ किती मोठा असतो हे त्यांनी सांगितलं. कविता समजून घेणं जरा अवघड आहे, पण आपली घाई काय असते ती 4 ओळीची 8 ओळीची असते, लगेच वाचून मोकळं व्हा.
काय करायचं आपल्याला, पण ती समजत नसते, ती त्यावेळेला जाणवते आणि राहून जातं मागं. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यामध्ये फिक्शन्स येतात आणि चौथ्या टप्प्यामध्ये येतं तत्वज्ञान. हे धर्म, जाती किंवा काय पुराण, वेद, पुराण, बायबल ह्याच्यात काय तत्वज्ञान. हे सगळ्यात शेवटी वाचायच्या गोष्टी आहेत. ज्या वेळेला तुम्हाला जग कळायला लागतं, माणूस कळायला लागतो, आपला भोवताल कळायला लागतो, इतिहास कळायला लागतो, भूगोल कळायला लागतो, त्याच्यानंतर तत्वज्ञान वाचायचं असतं. आमच्याकडे नेमकं उलट आहे बरं का. लहानपणापासून धार्मिक शिक्षण सुरू. तू हे श्लोक म्हण, हे श्लोक म्हण, हे अमुक कर, सगळं धर्माचं आधी शिकवतात. ते सगळ्यात अवघड आहे कळायला, म्हणूनच गडबडी होत आहे. तर हा क्रम जर आपण ठेवला की सगळ्यात अगोदर आत्मचरित्र वाचलं. तुम्ही आता इथे शिबिरात आलात, ज्यांनी पुस्तकांचा वाचायचा नाद आहे त्यांनी तो नाद त्यांचा कंटिन्यू करावा. पण ज्यांनी नाही सुरू केलेलं आहे तर त्यांनी आत्मचरित्रापासून सुरुवात करावी. स्त्रियांची आत्मचरित्र, अलीकडं खूप चांगली आत्मचरित्र स्त्रियांची आलेली आहेत, ती वाचा. महात्मा फुले आहेत, सावित्रीबाई आहेत, ह्यांचे चरित्र, त्यांची पुस्तकं नका वाचू. त्यांनी काय लिहिलेलं आहे, अवघड लिहिलेलं आहे, ते त्या भानगडीत पडूच नका. पहिल्यांदा चरित्र वाचा. चरित्र वाचायला मी माझी पद्धत अशी असते बरं का, की मी असा विचार केला होता की आपण महिन्यातून एक पुस्तक, 3 महिन्यातून एक पुस्तक 3 महिन्यातून, 3 महिन्यातून 4 पुस्तकं वर्षाला वाचायला काय हरकत आहे का. हा जानेवारीचा महिना आहे, डिसेंबर पर्यंत तुम्ही जर ठरवलं तर ठरवू शकता की आपण 4 आत्मचरित्र वाचायचे. 4 आत्मचरित्र जर तुम्ही वाचले तरीही तुम्ही खूप समृद्ध झाला असं तुम्हाला वाटायला लागेल. तुम्हालाच वाटेल की अरे यार 4 आत्मचरित्र वाचले. आता समजा शिवाजी महाराजांचं चरित्र तुम्ही जर समजून घेतलं तर किती मोठी कामगिरी आहे. ही चरित्र आणि आत्मचरित्र 2 भाग वेगवेगळे आहेत. आत्मचरित्र म्हणजे स्वतः लिहितो तो, चरित्र हे दुसऱ्यावर लिहिलं जातं. चरित्र असो की आत्मचरित्र असो, हे 3 महिन्यातून एक, म्हणजे वर्षाचं टार्गेट काय तर 4. हे 2026 त्याच्यासाठी लावा. पुढचं वर्ष पुढच्या टप्प्यासाठी वापरा. पण तुम्ही आता शिबिराला आलात तर घेऊन जाताना एवढं मात्र नक्की घेऊन जा की आपल्याला 4 चरित्र वर्षभरामध्ये वाचायचे आहे. छोटे वाचा, मोठे वाचा, पण वाचा. नंबर 1. दुसरं माझा जो विषय आहे मी हे उगीच मध्ये सुरू केलेला आहे, पण माझा जो विषय आहे तो आहे आता उठवू सारे रान. हे रान उठवायचं असेल ना तर बैठक लागते. उगाच गर्दीमध्ये गेलोत आपण. मला काय वाटतं बरं का, मी तरुणपणापासून मला जाणवतं माझे खांदे दुसऱ्याचे पाय ठेवण्यासाठी नाही, माझे खांदे माझ्यासाठीच आहे. दुसऱ्याने माझ्या खांद्यावर पाय ठेवायचा आणि वर चढायचं हा धंदा बंद. हे अजिबात होऊ द्यायचं नाही. माणसाने हे पक्क जर ठरवलं ना तर तुम्ही तुमची वाट सर करू शकता की माझे खांदे दुसऱ्यासाठी नाही, माझे खांदे माझे आहेत, मी माझे. दुसऱ्याने पाय ठेवायचे डोक्याच्या जवळ खांद्यावर अजिबात चालणार नाही. हे एकदा तुम्ही मनाशी खुणगाठ बांधली की तुम्हाला लक्षात येईल की तुमचा तुम्ही निर्णय करायला लागलेला आहात. मी मगाशी जे म्हटलो की रान उठवायचं असेल तर आधी बैठक पक्की पाहिजे. बैठक पक्की करायची म्हणजे काय करायचं तर पहिली गोष्ट अशी आहे की तुमच्यामध्ये स्वाभिमान असला. कोणी काही बोललं, कोणी काही काम करायला लावायला लागलं, असलं असेल लेचा पेचा तो माणूस रान उठवू शकत नाही. रान उठवायचं काम तेच करू शकतात जे स्वाभिमानी आहे. आता हे स्वाभिमान शब्द वापरून इतका गुळगुळीत झाले की नेमकं स्वाभिमान म्हणजे काय. स्वाभिमान म्हणजे ज्या गोष्टीचा माझ्याबद्दल अपमान केला तर राग आला पाहिजे आपल्याला, तर तो राग येणं म्हणजे स्वाभिमान असतो. रागच येत नाही आपल्याला. आणि कशावर राग येत आहे, ही अशी बोलली, ही तशी बोलली, आणि बाकीचं तर सगळं तुमचं चालूच आहे तसं अपमानाचं आयुष्य. नो, हे शिबिरामध्ये जर शिकायची गोष्ट असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे
की तुम्हाला तुमचा स्वाभिमान वाटला पाहिजे. स्वाभिमान कशाचा वाटायला हवा? स्वाभिमान वाटण्यामध्ये कर्तृत्व लागत असतं बरं का. हा म्हणजे तुमचे कपडे खूप चांगले आहेत तर थोडस आपल्या कपड्याकडे बघायचं की याला हे तर आई बापाने करून दिलेले आहेत, ह्याच्यात माझं काय कर्तृत्व आहे. कपडे चांगले आहेत ह्याचा अभिमान बाळगण्याचं कारण नाही. इवन तुमची हेअरस्टाईल, हा तुमचा चष्मा, हे सगळं दुसऱ्याच आहे ना, त्याचा काय अभिमान बाळगायचा आहे. अभिमान अशाच गोष्टीचा बाळगायला हवा जे तुमची अचिव्हमेंट आहे. म्हणजे आता ती मुलगी गाणं म्हणत होती, तिचा आवाज गोड आहे, तिला त्याचा अभिमान असला पाहिजे. तिनं अचीव केलेलं आहे ते. तुम्ही सगळ्या खेळात कुठं पुढे गेलेला आहात, वक्तृत्वात पुढे गेलेला आहात, लिखाणात पुढे गेलेला आहात, किंवा एक दुसऱ्याला जपण्यामध्ये पुढे गेलेला. हे सगळे भाषण बिषण परफॉर्मिंगच पाहिजे असं नाही, पण केअरिंग करायला लागले. आपल्या मित्राला ती दवाखान्यामध्ये आहे आणि आपण तिला भेटायला गेलो, ही गोष्ट जर तुम्ही केली ना, त्या गोष्टीचा अभिमान. जी गोष्ट तुम्ही कराल त्या गोष्टीबद्दलच अभिमान असतो. दुसऱ्यांच्या गोष्टीवर, दुसऱ्याच्या जीवावर अभिमान नसतो. ती लाचारीच असते, खोटेपणा असतो, दांभिकपणा असतो, तर मुखवटा असतो. तर ते नको आपल्याला. आपल्याला काय गोष्टी पाहिजे? कर्तृत्व. मी केलेलं जे असेल त्याच्यावरच मी अभिमान बाळगायला हवा. आता मग अभिमान न बाळगण्यात आणखी गोष्टी आता ताईंनी मगाशी सांगितलं. अभिमान बाळगायची गोष्टी कोणत्या नाही आहेत? जात, धर्म, हे काय आपलं कर्तृत्व आहे का? आपण कोणत्या घरामध्ये जन्माला आलो आणि कोणत्या जातीमध्ये जन्माला आलो? तुम्हाला सांगतो ना की जर अपघातानं तुम्ही आफ्रिकेमध्ये जन्माला आला असता, आफ्रिकेमध्ये तुम्ही आफ्रिकन राहिले असता. तुम्ही जर समजा युरोपमध्ये असता तर युरोपियन राहिले असता. कसला देश आणि कसला काय हो? तुमचा जन्म अपघाताने इथं झाला म्हणून इथले तुम्ही. लक्षात घ्या की कर्तृत्व महत्वाचं आहे. तुमचा अपघात आयुष्याचा दुसऱ्यामुळं कुणीतरी जन्माला घातलं आपल्याला म्हणून आपण मोठे असं काही नसतं. या गोष्टी गौण आहेत. आपल्या देशामध्ये जे कर्तृत्व मारलं गेलं ना, त्याचं मुख्य कारण असं आहे की आपण दुसऱ्याच गोष्टींना महत्व द्यायला लागलो. तेच आपल्या ओळखी व्हायला लागल्या. तू कोण आहेस? मी मराठा आहे. तू कोण आहेस? मी अमुक जातीचा ब्राह्मण आहे. मी तमुक जातीचा आहे. मी कशाचं काय आहे ते? हे बाय चान्स आहे. हे अभिमान बाळगण्याच्या गोष्टी नाहीये. त्यामुळं आपला स्वाभिमान जो आहे तो या गोष्टींशी जर जोडला गेलेला असेल तर तो पुसून टाकणं हे सगळ्यात चांगलं आहे. तुम्हाला जगण्यामध्ये आनंद येतो. रान उठवायचं असेल तर दुसरी गोष्ट महत्वाची ही आहे की तुम्हाला अभिमान कशात आहे आणि तो अभिमान वाटावा आपल्याला, असं आपल्या हातातून काहीतरी घडावं असं वाटणं, हे माणसंच रान पेटवू शकतात. दुसरी माणसं रान पेटवू शकत नाही. आता त्याच्या पुढे रान पेटवण्यासाठी आणखी एक गोष्ट महत्वाची असते आणि माझ्या बाबतीमध्ये ते फार प्रकर्षण झालेलं आहे बरं का. परीघ ओलांडता आला पाहिजे आपल्याला. आपल्या अवतीभोवती जे परीघ घातलेलं आहे ना, पण एक चौकट टाकलेली असते. मी मुसलमान घरामध्ये जन्माला, मराठीवरून वाटत नाही पण तुमच्यापेक्षा बरी मराठी आहे आणि अभिमान त्या गोष्टीचा आहे बरं का. माझ्या आई वडिलांना मराठी येत नव्हतं. मराठी मी शिकलो, मी बोलू शकतो, तुमच्यापेक्षा चांगलं बोलू शकतो, याचा मला अभिमान आहे. अभिमान असणारा माणूसच कर्तृत्व दाखवू शकतो, तोच रान पेटू शकतो. अभिमानाचे परी. मी मुसलमान घरात जन्माला आलो तर मला पहिला प्रश्न असा पडला, मुसलमान झालो म्हणजे काय झालं? मला बाहेर पडायचं, मला एक पाऊल बाहेर टाकलं पाहिजे. जे पारंपरिक मुसलमान करतात तसं मला नाही करायचं. मला वेगळं काहीतरी करायचं आणि मी वेगळं केलं
मग अशी ताईंनी प्रेमाबद्दल खूप छान गोष्टी सांगितलेल्या आहेत. माझा आंतरधर्मीय विवाह झालेला आहे आणि वयाच्या 26व्या वर्षी. म्हातारपणात लग्न केलं नाही नाही तर लय विचार केला बाबा त्याच्यानंतर लग्न केलं. ते का करू शकलो मी? त्याचं मुख्य कारण हे की मला परिघाच्या बाहेर पडायचं. मला जे पारंपरिक चालत आलेलं आहे चौकटी, आपल्या जातीतच लग्न, आपल्या धर्मातच लग्न, ह्याच्या पलीकडे मला जायचं आहे, अशी जेव्हा माझ्यामध्ये उर्मी तयार झाली आणि त्यावेळेला मी दुसऱ्या धर्मातल्या मुलीशी लग्न करा आणि लग्न टिकलंय बरं का. अनेक लोकांना असं वाटतं की काहीतरी भानगड झाली असेल मध्ये. आमचं बरं चाललंय. आणखी जाऊन परी मोडायचं. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आयुष्यामध्ये त्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. मुलांची नावं, आणि तुमच्यापैकी आहे ना 99% तर असेच आहे, आई बापांनी नाव दिलं म्हणून आमचं नाव आहे. आमचं ती बी नाही बरं का. आमचं नावही थोडंसं वेगळं झालेलं आहे. पण त्याहीपेक्षा मी माझ्या मुलांची नावं देताना मी खूप चांगला विचार केला. मुलांची नावं काय असायला पाहिजे. परीघ मोडायचं आहे. मुसलमानाच्या घरात काय असतं माहिती का, जावेद, शकील, काहीतरी मोहम्मद, अहमद असली नावं असतात. माझ्या मुलीचं नाव आहे तरंग. तरंग हा शब्द 2 भाषांमध्ये, 2 पेक्षाही जास्त भाषांमध्ये वापरला जातोय. हिंदी, उर्दू, मराठी या तिन्ही ह्याच्यामध्ये तरंग शब्द वापरला जातो. जेंडर दाखवत नाही. तरंग स्त्री लिंगी आहे की पुरुष लिंगी आहे दाखवत नाही. मी लय विचार केला त्यावेळेला परी ओलांडण्यासाठी, म्हणून मी माझ्या मुलीचं नाव तरंग ठेवलं. माझ्या मुलाचं नाव सारंग आहे पण ते तरंगच्या चालीवर ते आलंय आमच्या तिच्या आईकडून. तिलाही अधिकार आहे बाबा, तिची लेकरं आहेत ना. तर हे नावं ठेवताना सुद्धा आपण काय करतो माहितीये का, खूप ट्रॅडिशनल पद्धतीनं जातो. तर त्याच्याही पुढे आपल्याला कसं जाता येतं. बरं गंमत आहे तुम्हाला म्हणतो की मी आमचे प्राचार्य होते सबनीस सर. ते सबनीस सरांनी मला एके ठिकाणी टोकलं. त्यावेळेस त्यांना मी हेच म्हणालो, अहो ठीक आहे ना, तुम्ही आंतरजाती विवाह नाही केला, नका करू, ओके झालं तुमचं. आता पुन्हा काय त्यांची चूक दुरुस्त करता येते का? ज्यांचं नाही झालं ते करतील लग्न, पण ज्यांचं लग्न होऊन गेलेलं आहे त्यांनी आपल्या मुलांची नावं देताना का नाही विचार करू किंवा आपण हा परीघ तोडूया. कुठल्या हिंदू कुटुंबामध्ये कुणीतरी जावेद आला. जावेद चांगलं नाव आहे बरं का, जावेद अख्तर भारी नाव आहे. जावेद अख्तरवरून ओळखलं जाईल. असं काहीतरी इतर कुटुंबियामध्ये सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं होतं की एका घरामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक एकत्र नांदत आहेत. हे जेव्हा होईल तेव्हा हा भारत समृद्ध होईल. ते हे परीघ तोडणं, परीघ जे लोक तोडू शकतात जगामध्ये सगळे. हो, सगळ्या संशोधकांना तुम्ही बघा ना, संशोधकांनी काय केलेलं आहे. संशोधकांनी केलेलं आहे परीघ तोडणं. आता डार्विन आहे, डार्विनच्या पर्यंत सगळ्याला ॲडम आणि ईव्हची गोष्ट देवाने तयार केले आणि त्यांनी काहीतरी खाल्लं आणि त्या ॲडमवर नाराज झाला आणि त्यांना पृथ्वीवर पाठवलं. ते आपले पूर्वज ॲडम. आपल्याकडे अनेक कथा आहेत भारतामध्ये सुद्धा, हिंदू मायथॉलॉजीमध्ये सुद्धा, की पण डार्विन उभा राहिला आणि त्यांनी त्याच्या विरुद्ध बंड केलं. आणि बंड म्हणजे परिघाच्या बाहेर गेला आणि त्यांनी विचार करायला लागला की नाही राव, हे सगळे थापा आहेत. मग खरं काय आहे. मग त्यांनी मेहनत केली, संशोधन केलं आणि त्या संशोधनानंतर त्यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. हे करण्याची जी ताकद लागते ना, ती त्याच लोकांना लागू शकते जे परिघाच्या बाहेर जाऊन विचार करू शकतात. जे परिघाच्या बाहेर जातील तेच रान पेटवू शकतात. परिघाच्या आत राहणारे आपलं राहतात, जगतील, ते किड्या मुंगी जगतात. आपण मुंगीला नाव देतो का, आपण प्राण्यांना नाव देतो का. नाव मिळालं राव, तुम्हाला आयडेंटिटी मिळाली तर ती आयडेंटिटी तुम्हाला प्रूव्ह करावी लागेल.
ती प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला परिघाच्या बाहेर जाण्याचं धाडस दाखवावं लागेल. हे वेगळ्या पद्धतीत मग मगाशी सांगितलं मॅडमनी त्याचा उल्लेख करून मी पुढे जाणार आहे की स्वातंत्र्य जे आहे ना हे परममूल्य